मिरज पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या गणनिहाय आरक्षणामध्ये कोल्हापूर व टाकळी मतदारसंघ अनुसूचित जाती महिला वर्गासाठी आरक्षित झाल्याने मिरज पंचायत समिती सभापतीपदाचे कोल्हापूर व टाकळी हे दोन मतदारसंघ दावेदार ठरलेत। आरक्षणाने काही विद्यमान सदस्यांना संधी मिळणार आहे तर काहींना फटका बसणार आहे। मिरज पंचायत समिती निवडणुकीसाठी पंचायत समितीच्या वसंतदादा सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी विजया यादव यांच्या उपस्थितीत तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांनी 22 गणांचे आरक्षण जाहीर केले। नव्याने जाहीर केलेले आरक्षण लहान मुलीच्या हस्ते चिठ्ठीद्वारे काढण्यात आले। मिरज पंचायत समितीचे सभापतीचे आरक्षण अनुसूचित प्रवर्गाच्या महिलेसाठी आरक्षित असल्याने या आरक्षणाकडे सर्वांचं लक्ष होतं। टाकळी व कोल्हापूर हे दोन मतदारसंघ मागासवर्गीय महिलेसाठी आरक्षित असल्याने हे दोन मतदारसंघ सभापती पदाचे दावेदारी ठरणार आहेत। आजच्या आरक्षणाचा विद्यमान सदस्यांपैकी काहींना संधी मिळणार आहे तर काहींना या निवडणुकीतून ब्रेक मिळणार आहे। विद्यमान सदस्यातील 8 जणांना संधी मिळणार आहे तर 12 विद्यमान सदस्यांना याचा फटका बसणार आहे। मिरज पंचायत समिती आरक्षण सोडतीत मतदारसंघात बदलाने किरण बंडगर, कृष्णा कांबळे, छाया हत्तेकर, पूनम कोळी, सुमन भंडारे, सुनीता पाटील, गीतांजली कणसे, राहुल सकळे, शालन भोई, अशोक मोहिते, त्रिशला खवाटे, दिलीप कुमार पाटील यांना फटका बसला आहे तर सुवर्णा कोरे, जनाबाई पाटील, काकासाहेब धामणे, शुभांगी सावंत, सतीश कोरे, विक्रम पाटील, जयश्री डांगे, अनिल आमटवणे या सदस्यांना निवडणूक लढवण्याची संधी मिळणार आहे। गणनिहाय आरक्षण पुढील प्रमाणे: अनुसूचित जाती नरवाड, अनुसूचित जाती स्त्री कोल्हापूर आणि टाकळी नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष, सोनी कवटेपिरान नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री खटाव, माधवनगर नांद्रे, सर्वसाधारण पुरुष भोसे, आरग बेडग मालगाव बामनोली बुधगाव कसबे डिग्रज, इनाम धामणी सर्वसाधारण स्त्री एरंडोली, सलगरे गुंडेवाडी दूधगाव समडोळी म्हैसाळ।